हे बघा मस्त एकदम गरम गरम आता उकडली. व्हिडिओ मध्ये बऱ्याच दिवसांनी भेटला याला. आपलं वॉच घेतला होता ना गोल्ड वाला, सुपारी काम आहे. लडाखच्या आधी करा. हे बघा काल माती आणलेली ना, हे नाग बनवलेत. हे मम्मीचं सगळं काम असतं असं. आईला गुंडू तर चालला की. हे बघा पाव पण रेडी आहेत. हे कॅमेरा खराब. यस आता ओके. गुड मॉर्निंग जी, गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ होता. आजच्या दिवशी सुरुवात झाली घरून ना. यांची एवढाही सुरुवात होतं का ह्यांचा आवाज आहे ना, ह्यांचा आवाजावर व्हिडिओ मध्ये जास्त येतं. काय केलं रे, असा विषय आहे. असो चलो, 10च्या दिवसाला सुरुवात आहे. थंडरबर्ड दाखवत आला असेल काय झालं. आधीपासून जे व्हिडिओ बघतात ना त्यांना माहिती असेल. आपलं वॉच घेतला होता ना गोल्डवाला म्हणजे सोन्याचं नाही, गोल्ड कलरवाला. तर त्याची ती की आहे ना लग्नामध्ये माझ्याकडून हरवली होती. तर ती आता त्याकडे त्या वॉच दिला होता कारण त्यांनी आणला होता ना, त्याला तू चेंज करून आण. की भेटली, भरपूर दिवसांनी भेटली. आता घरात घेऊन आला. तो आलाय 2 दिवस झाले, पण त्याचं आपलं काम चालू आहे, शेड्यूल आहे, त्याच्यामुळे जायला नाही भेटला. तर आता जातोय. तर आज कसं आहे, श्रावणातला पहिला सोमवार. आधीचा व्हिडिओ बघितला असेल ना, तो तुम्हाला शिवलिंग दाखवलं जे केमला आहे ना. केमला मेन बीचला गेलात ना की तर श्रावण महिन्यात ते दिसतंच. फक्त ओटीचं आहे ना, ओटी आणि भरतीचा टायमिंग बघूया. म्हणजे सेकंड भरती असेल तर परत पाणी वरती असेल, त्याच्यामुळे भेटणार नाही. टायमिंग बघून या तुम्हाला बघायला भेटेल श्रावण महिन्यात. त्यामुळे काय आम्ही आणायचे असेच गेलो होतो आणि ते आमच्या माणसं दिसतात का, पाणी खाली होते, ओटी होती. बघते जाऊन बघतोय ते शिवलिंग दिसत होतं. तुम्हाला पण त्या व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि आपला आधीचा व्हिडिओ पण मी जेव्हा पिन कमेंटमध्ये दिला होता, पिनमध्ये ओके. कारण त्याच्यात आपण प्रॉपर तोच व्हिडिओ बनवलेला. तर कोणाला दर्शन घ्यायचं असेल ना तर टायमिंग बघा आणि या. तर तिकडे गेलो होतो. तर आज कसं आहे, आज सोमवार, त्याच्यामुळे आज मेन श्रावणाचा पहिला सोमवार आहे. कणकेश्वरला गेलो तरी पण आहे प्लॅन, अजून काही नाही आहे जायचं आहे. जाऊ नाही जाऊ तर आपलं जे गावातलं मंदिर आहे ना, जे देवळा शंकराचं मंदिर, तिकडे जाऊ, जरा पूजा वगैरे करू, बेल वगैरे आहे तो वाहू आणि तिथून मग आलीवर जाऊ. ते वॉच घ्यायचं ते आणू. आणि आता कसं आहे इथे आपले तो काकांची इथे पण ते थोडा एक दुसरा प्रोग्राम आहे तो एक आहे. त्याच्यामुळे आता दुपारी काय सगळेजण जेवायला तिकडे मी काय जात नाही. नंतर मग संध्याकाळी आहे ना, संध्याकाळी मम्मी पावभाजी बनवतो. मी येताना पाव घेऊन आहे. आता बघू नाही तर पावणाला परत संध्याकाळी जाऊ. आता सगळं आजच्या दिवसात शेड्यूल आहे. त्याच्यामुळे आता पहिलं जाऊया देवळात, पूजा करू. पूजा केल्यानंतर जाऊ अलिबागला. ओके. बाकी आता सुरुवात केली जवळपास ना तर 10:30 झाले. कारण डिझाईन्स वगैरे ज्या डेलीच्या असतात त्या सगळ्या फायनल केल्या, त्या रेडी क्लायंटला केल्या. अजून एक जायची मी ती फायनल केली आणि मग बोली म्हणजे बाहेर घ्यायचा प्रॉब्लेम नको 10 वेळा. ओके चलो. पाऊस बघितलात ना, पाऊस आहे भरलेला पण आता पडत होता पण परत थोडासा थांबला. पावसाची गॅरंटी नाही. आज पण काय मोठं ब्लॉग नाहीच करणार आहोत आपण, डायरेक्टच जाऊ. मम्मी ते हार वगैरे बनवून देते म्हणजे पिशवीत दे. जाऊया, पाळ पडू. गौरवला बघतो रेडी झालाय काय, गौरवला पण घेऊन जाऊ ना. चलो हा चालेल, चलो जाऊया आणि मग आल्यावर तिकडे कल्टी मारू. बघा बोलता आलो पण गणित जवळच आहे. हे तळं बघा कसलं मस्त भरलं ना आपलं. हे थांब नाही तर मी पडत तळ्यात. हे चेक करा. विसर्जनाला डायरेक्ट फेरी होतं. त्याला आता गौरव तेच बोलतो, या साईडला कशी जास्त फेरी होत नाही. डायरेक्ट विसर्जन मध्ये चुकून कधी आलं होतं, नाही तर काही इकडे याचा संबंध येत नाही. इथल्या जवळच्या जवळ असून पण ते पेंटिंग पण छान काढले, कोणी काढले त्यांनी. जरा पाया वगैरे पडू, पूजा करूया आणि निघू. आजोबा आला, आजोबा हे आईला गुंडू तर चालला की. कुठला आहे रे? वा, तो कुठं आहे? सबस्क्राईब लाईव्ह आहे का? हे तो कुठं आहे? आपला माणूस कुठं आहे? बसले त्याला. काय बघतो? हे बघा, हे वाला जे आपलं वॉच होतं ना, त्याची ही इथली चावी आपली गेली होती. ते टाकायला दिली पण सध्या ठीक आहे. सध्या प्रॉपर नाही भेटली, थोडी छोटी भेटली. पण आता काय हरकत नाही, सध्या काम चालून जाईल. नंतर त्याला बोललो ऑर्डर टाक, येईल मोठी ती.
ती ऑन द वे आहे, म्हणजे ती आता सध्या कामापुरी चाकून दिली. ज्याच्याकडे गाड्या येतात ना ती काय बोलतो त्याची जो सीन काय होला, चाव्या सध्या संपलेले, चावी सहसा कोणची पडत नाही. बरोबर, आणि माझी पडली तो विषय. ठीक आहे, चल आल्या रिप्लेस मारून टाकू ह्याच्या आतमध्ये. इथनं दगड उडला टायर खाली शिरला. टायर बरोबर. सर ह्याचे पण आहेत ना, नंबर प्लेट चेंज करायचे आहेत, त्यात चेंज करून येऊ डायरेक्ट. कारण का मागवले होते इंडिकेटरचे कुठले, ह्या पण गेल्या. अरे इंडिकेटरने पैसे वसूल केले, हे काय का काचा पण गेल्या वरच्या. बोल हे बघ याची गेली, ही पुढची कशी काय बेंड झाली रे याची. अरे पाण्याने, हो काय प्रेशरनी पाणी मारतं ना. पण याची पण चेंज करते. अजून एक दुसऱ्यांची पण मागवली जाते. हे ओमकारच्या गाडीची पण मागवली सपोर्ट आहे या गाडीची. कारण ते आता कसं माहिती, थोड्या दिवसांनी ते प्रॉपर कंपल्सरी होईल, तेव्हा ते लावणच आहे, भाग पडलच. कारण मी ते कार्ड नसताना ऑइल फाटत जाईल. आपलं काम झालं. चलो ठीक आहे, जाऊ. ह्याची पण लावून येऊ पटकन. पावसाची गॅरंटी नाही रे, पाऊस बघितला तिकडं भरलाय. आपली गाडी घेऊन पण जाऊ, पण मग तिथून डायरेक्ट जातील, रिटर्न नको यायला. साऊंड चेंज झाला, बरोबर आहे. आता कळालं, आम्ही दोघं जण गाडीवर बसतो, याची नंबर प्लेट आपण गाडी पण जाऊ, तू गाडी चालव. याच्या इंजिनचा आवाज थोडा इथे वेगळा. ते बहुतेक मला वाटते परत काम आहे. लडाखला जायचंय ना, लडाखच्या आधी करायचं इकडे एक लडाख मारायला लागतो पहिली, आणि लडाखला इकडे अर्थ रे गाडी फायदा पण गाडी लावू शकते. गाड्या आंबट जाम झाला कारण लडाखला काय सीन होते, घेऊन जातात आपली आंबट झाला गाड्या गरम होतात तिथे. आता हे लोक प्रवेश गेला ना, प्रवेश बोलते तेच बोलते, म्हणजे एवढी 390 असून पण बोलते जाणवते गाडीला, बोलते छोट्या सीसी वाली गाडी तर हीट होते म्हणजे ना, आणि ताकदीला पण जाणवतं एवढीच, म्हणजे 390 सीसी असून पण बोलते. खाली गाडी 470 लॉंग रनिंग मारायचं त्याला हेवी गाड्या. आपण आता विचार कर, मी तेच बोलतो, साऊथ वरून म्हणजे इथून आलो आपण तर बँगलोर वरून, तेव्हा ह्या एवढ्या गाडी असून पण आपण एवढा टाइम एवढं अंतर कव्हर केलं. त्याचं गाडी असत्या आपण किती लवकर. ओमकारचा मित्र आहे तो जॅक, तो भेटला. अरे मग तुमची राईड बघितली होते, मला घेऊन चला होते, जाऊ त्याच्या एखादं जाऊ. अरे बोलते राईड मध्ये मजा आली ना, एक नंबर मजा केली आपण. गेला असं वाटलं नाही ना, आपण दिले पैसे कसे वसूल होतात, फुकट जायत ना आपले. वसूल लावू शकतो. हे बघा, याची नंबर प्लेट नाही आला, याच्यामध्ये नंबर प्लेट आला. खोल जरा बघू दे. लास्ट टाइम आलतो ना, तेव्हा गाड्या एवढंच कमी होत्या, आता गाड्या भरपूर आहेत. यांचं कसं मला वाटतंय ना, ते डेट दिला असते बाबा, आज एका डेटला एवढ्या गाड्या, त्याप्रमाणे नंबर बोलते भारी भेटला. सेकंड हँड गाडी घेतली तरी 24 आहे आपला. इथं ह्याच्यावरच लावतोस ना काय दुसरं, त्याच्यावरच ह्या तू अशा बनवून घेतलेल्यास का आधी बनवून घेतले अशा म्हणजे त्याला फक्त बारकोड नाही, बाकी काय नाही. नंबर प्लेट काय फरक आहे तेच आहे, बारकोडच्या पाहिजे मला नंबर प्लेट घ्यायला लागली. त्याचा काही विषय नाही, लावायला पाहिजे. अरे बंगला बांधलास की काय. अरे गाडीचं डेकोरेशन झालं रे, वरती तिकडे काम चालू आहे ना, ते सिमेंट सगळं उडतं येतं ह्याच्यावरती. थांबव सांगू. अरे पण हे भारी काम होतं रे. त्याच्या पण नंबर प्लेट लागल्या, जाऊया. मी बोललो गाडी लागते काय, आणि बसली. काय रे टाकी पुसाला सगळे एवढे सुपारी काम आहे. त्याची रिंगटोन पॉवरफुल आहे. हे बघ हेरू पकडलाय. हा आता जायला असंच घरी. हे पण सगळं सिमेंट अंगावर नुसतं ते वरती काम चालू आहे, वाट लावून टाकत. मोबाईल पण रंगवला, गाडी पण रंगवली, टी शर्ट रंगवले. त्याला तू जा म्हणून आम्ही डायरेक्ट आता इथून आम्ही पण चाललो घरी. थांबण्यात का पॉइंट नाही. चलो आता हा पण डायरेक्ट उरणला. चला उरण येऊ काय रे. चला आज रात्री मजा करू. तू तुझ्याकडे आल्यावर ते काय अंडा पोचा आणि हे नाही स्पाइस. चल तर काय चाललेलो घरी. जरा आतमध्ये अलिबाग मध्ये आलो ना, तर बोललो तर
आज काय जाऊन काय जेवायचं काय नाही त्या विषय, त्याच्यामुळे आम्ही काहीतरी खाऊन जाऊ. त्याच्यामुळे शेवपुरी नाही, शेवपुरी रगडा पट्टीत घेतला आणि यांनी रगडा पुरी घेतला. खाऊ आणि जाऊ, संध्याकाळी परत दुसरा प्लॅन आहे. त्याच्यामुळे ठीक आहे. बाकी आज काय श्रावणाचा सोमवार आहे ना, बाकी काय खाऊ शकत नाही. गौराचा मोठा उपास आहे, कडक उपास. तुझं माझं झालं हा, हे सांग कसा पाहिजे. माझा आला, गौरव बाकी आहे रगडापुरी. हे बघा पाव पण रेडी आहेत. आता चाललो ना घरी, जाऊ घेऊनच जाऊ, मग परत संध्याकाळी आहे ना यायला नको, परत तेवढ्यासाठी इकडे यायला लागेल गाडी घेऊन. आता काढलेलं दिसत ना एकदम गरम गरम आहे. चल खारे टोस्ट बटर तर मी तर बंदच केले. पाव पण खात नाहीत, फक्त आता कसं हे का असलं तर कधीतरी क्वचित. हे बघा, काल माती आणलेली ना, हे नाग बनवलेत. हे मम्मीचं सगळं काम असतं असं, म्हणजे मम्मी बनवतं दरवर्षी. एक आपल्याला होतं, बाकी सर्वांना देतो एक एक करून. हे रेडी केलेत पूर्ण सर्व. आणि जर पेंटिंग करायचं म्हणजे ओळे होते थोडेसे, ते रात्री रंगव हे ना, असं काहीतरी मस्त होतं. तसे विकत पण असतात, पण विकत बनवण्याची मजा वेगळी आहे ना. असं काहीतरी मम्मी करतं, मम्मीला आवडतं सगळ्याची. चलो आता जरा उठलो फ्रेश झालो तर बघूया आता पावभाजी तयारी आहे सगळी. व्हिडिओ मध्ये बऱ्याच दिवसांनी भेटला, याला पण बऱ्याच दिवसांनी बघितला असेल ना. सगळीकडे बाहेर, आता तिकडे ह्याला बसलाय, सप्ताहाला बसलाय. कबड्डी असो गोविंदा असो कशात नाही सप्ताहाला चांगलेच मारलीस रे. आमच्या गोविंदा एवढंच झालं मला झालं शिकते काय चालू आहे तयारी पावभाजीची. पाव आणले ते बरं झालं, आता परत जायला लागलं असतं. करा चालू दे, तो पण पार्सल खोलू आपण. दुसरं आहे ना ते आपलं काय बोलत व्हॅक्युम क्लिनर आहे काहीतरी त्याला बोलतात, तेच थांबत दाखवतो आपण तिला. ते काय होतं माहिती का, कम्प्युटर जेव्हा आपण साफ करतो ना तेव्हा आतमध्ये धूळ निघत नाही, म्हणून हे मागवलं होतं. जरा ओपन करू बॉक्स, मला पण बघू दे ना, टेस्ट करून बघायला लागेल, नाही रिटर्न करायला. कारण ती धूळ कशी, अरे हा, आणि हे बघा मेन आपले मागोवा पेंट झाले सगळे. हे बघा चांगलंच पेंटिंग केलं, खतरनाक. मला वाटतं आराध्य आला असेल, आय थिंक सो येणार होता. झाले, आता उद्या प्रत्येकाची कशी जातील. हे बघा हा तो बॉक्स आहे, आणि ह्याच्यामध्ये हा तो आहे व्हॅक्युम क्लिनर. आणि हे सगळे आहेत ना, हे नाही, हे आपलं आहे. हे सगळ्या आतमध्ये अशा एक्सेसरीज आहेत. आता हे पहिलं जॉईन करू आणि थोडंसं यूज करून बघू. हे कसं कॉम्पॅक्टमध्ये आहे आणि बजेटमध्ये आहे, एकदम स्वस्तात मस्त. म्हणजे छोट्या जागेत जर मला यूज करायचं तर बेस्ट आहे, मोठ्यासाठी नाही आहे. तर पहिला मी यूज करून बघतो. यूज केला ना प्रॉपर तुम्हाला पण सांगेन. तुम्हाला डिस्क्रिप्शन, तुम्हाला जर परचेस करत असेल हे डिस्क्रिप्शनला लिंक देईन. पहिला मला यूज करू दे, ओके असेल तर तुम्हाला सांगेन. कारण उगाच खराब रिव्ह्यू देण्यात काय असेल. ह्यांची त्यांच्याकडून मला टेस्ट बघा, हे पण ते आहे ना असं दिलं होतं. थँक्यू, आय होप लाईक अवर प्रोडक्ट अँड सर्व्हिस, रिगार्ड्स, आणि त्याचं नाव आहे खाली. ओके चलो पहिलं हे लावून घेऊ, पटकन यूज करूया. चांगला असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनला लिंक देतो, तिथून तुम्ही जाऊन परचेस करू शकता. आता हे बघा, ह्याची आहे ना चार्ज वेट्स करून पण बघितलं, एकदम प्रॉपर आहे. आणि हा समोर आहे ना, हा जो दिलेला आहे ह्याच्या आउटसाईडने लागतो. खरं इथून बाकी सर्व होतं प्लग, हा आउटसाईडने लागतो. हा फक्त एअर फ्लोसाठी. आता इथं बघितलं ना तर इथं धूळ दिसतंय. आता हे बघा, हे चालू केल्यावर हे फोकस हो, हे बघा दिसतोय. हे चिकटलेलं आहे म्हणून, पण जे वरती धूळ आहे ना, हे बघा, हा ह्याच्यावरून बघा, हे बघा, हा एअर फ्लो करतो इथून. ओके, हे काय
हे बघा ह्याच्या आतमध्ये दिसतंय, हे बघा आतमध्ये चेक कर, हे असं आतमध्ये पूर्ण ह्याने खेचून घेतं. आता कशी इथं धूळ कमी आहे, आतमधलं मी क्लीन केलंय, पण आतमधलं हे यूज करण्यासाठी आहे ना बेस्ट आहे, म्हणजे छोट्या कामासाठी. आणि हा पण सेम त्याला समोर नोजल आहे, हा पण सेम तेच काम करतो. म्हणजे इथे छोटे छोटे दागे जिथं हे पूर्ण जाणार ना आतमध्ये, त्याच्या आतमध्ये पूर्ण हे जाईल. त्याच्यामुळं प्रोडक्ट ओके आहे, परचेस करू शकता. ठीक आहे. आता मी थोडं, कारण ह्याच्या बजेटच्या हिशोबाने ह्याचा हा एवढा रिव्ह्यू खूप आहे, कारण काही जास्त अपेक्षा नाही करू शकत. एवढ्या बजेटमध्ये एवढं छोटं मोठं काम तुम्ही करू शकता. परचेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक आहे, पटकन जा घेऊ, पटकन डिस्क्रिप्शनला जा आणि परचेस करून टाका. ओके. आता आपली पावभाजी पण रेडी होते, खाऊ आणि मग या ब्लॉगला आपण एंड करू. हे बघा मस्त एकदम गरम गरम आता उकळली पावभाजी. तिकडे आपली कांदा कोथिंबीर, पाव पण गरम होतील आणि मस्त खायला बसू आता. चलो, बाकीचं झालं सगळं, ते प्रोडक्ट तुम्हाला दाखवलं, पाहिजे असेल तर तुम्ही खाऊ शकता. ओके. चलो मग पावभाजीचा आस्वाद घेऊ आपला. मस्त वाफ आले बघा. ते बघा पाव पण आहेत ना पूर्ण रेडी झाले. इकडं हे तर आहे आणि इकडं आपली भाजी पण झाली. मस्त खायला बसतो. तुम्ही पण आता व्हिडिओ बघून एन्जॉय करा. बाकी झालं, बाकी या व्हिडिओला आपण इथं एंड करूया. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितला, व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आता बाय बाय.